त्याच्यामध्ये तुमचे पप्पा होते आणि ते कोणाचं सिक्युरिटी त्यांना जबाबदारी होती तर राज्याची उपमुख्यमंत्री अजितदादा त्यांच्याबरोबर ते माझा अंदाजाने 2019 पासून हे त्यांच्याबरोबर होते. आधी मुख्यमंत्री साहेबांबरोबर होते. मग हे करत असताना सेवा देत असताना जी घटना घडली ही आपल्याला माहिती आहे. आणि जसं तुम्ही तुमचे पप्पा तुमच्याबरोबर नाही आहेत तसे माझे काका माझ्याबरोबर नाही आहेत आणि आपल्या सर्वांची अतिशय दुःखद घटना आहे. तर जसं मी माझ्या काकाला अतिशय पराक्रमी नेता व्यक्ती आणि या राज्याच्या विकासाची निर्णय घेणाऱ्या व्यक्ती म्हणून मी ओळखतो आणि असंच मी ओळखत जाणार. तसं तुम्ही सुद्धा तुमच्या पप्पाकडे त्यांची जेव्हा आठवण तुम्ही काढाल तेव्हा अतिशय पराक्रमी पोलीस अधिकारी म्हणून तुम्ही त्यांच्याकडे बघायचे. त्यांचा आदर त्यांचा अभिमान हा आम्हाला सगळ्यांना तुमच्यात पण